नमस्कार. आज आपण भोसले साहेब यांच्या कांद्याच्या प्लॉटवर त्यांनी केरनचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या प्लॉटमध्ये काय बदल झाले हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊ. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं नाव सांगा. चंदन ज्ञानदेव भोसले. बरं, तुम्ही आपल्या कांद्याच्या प्लॉटसाठी केरनचं मार्गदर्शन घेतलंय का? घेतले. घेतल्यानंतर तुमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय बदल वाटतात? खूप मोठा बदल वाटतो. खूप मोठा बदल म्हणजे याचं काय बदल तुम्हाला वाटतं? किती माझं प्लॉट येऊ? 2 महिन्याचे म्हणजे 60 दिवसाचा. 60 दिवसाचा प्लॉट आहे. 60 दिवस प्लॉट आता ह्याची म्हणजे बघू आपण उपटून बघू. 1-2 कांदाचे हे पहा. 60 दिवसाचा प्लॉट येऊ. हां, या प्लॉटला मुळी कसं काय चालू आहे? मुळी लांब आहे. मुळी मुळी लांब आहे. मुळी लांबट आहे म्हणजे मुळी चांगली चालू आहे. बरं, ह्या प्लॉटला जर पाहिलं आपण ही पात रुंदी बिंदी कसं का रुंदी पाहतो? चांगली. हां, रुंदी म्हणजे पात आणि फुटवा कसं काय? फुटवा चांगला. जर आपण फुटवा पाहिला तर हे बघा 1 2 3 4 5 म्हणजे 5 फुट म्हणजे याला साईडने निघाले. तर बरं, आपण जर पाहिलं ही वाढलं किती लांब आता याची उंची आता हे जर पाहिलं 2 बघा, फुटाची म्हणजे 2 फूट 2 ते 2.5 फुटापर्यंत वाढ झालेली आहे. बरं, वाढ झाली एवढी तर कुठं करपा वगैरे काय आहे का शेंड्यापर्यंत? शेंड्याला कसला रोग नाही काय. आहे काही? आणि मान ही पात किती जाड झाली. हां, बरं, हे कांद्याची आता 60 कांदा येऊ आणि ह्यो पलीकडे पण कांदा आहे तुमच्या. हो हो. तो कितीचा कांदा येऊ? तो आमच्या अगोदरचा आहे. 15 दिवसाचा आहे. म्हणजे 15 दिवस आधीच कांदा आहे. त्या कांद्याला कसं काय प्लॉट कसं काय देऊ? नाही तो कमी दाखवतो ना तो. हा, मग कमी राहतो करपा वगैरे असते. आणि आपण जो संपूर्ण प्लॉट जर पाहिला तर काळुखी कसं काय? हो, चांगली काळू म्हणजे आपण एवढं उन्हात उभं आहे तरी पण काळुखी आहे. एक नंबर आहे. आता टाइम किती झालाय तर आपण पाहिलं 2 वाजलेत. 2 वाजता तुझा प्लॉट जर पाहिला आपण तर अख्खा प्लॉट काळा तुमचा काळुखी आपली. हा, म्हणजे तुम्ही केरनचं मार्गदर्शन घेऊन समाधानी आहे का? समाधान. हा, समाधान. तुमच्या आसपास कांदा उत्पादक शेतकरी असेल तुम्ही त्यांना काय सल्ला देऊ शकता? किरणचं वापरा म्हणून त्यांना सांगा. केरनचं वापरलं पाहिजे. वापरा. रिझल्ट चांगले चांगले आहेत. म्हणजे तुम्ही मार्गदर्शन घेऊन समाधानी? हो आहे. केरन कंपनी माहिती. धन्यवाद. नमस्कार.